कॉलेजमध्ये दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी आरोग्य समुपदेशन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रतिनिधी सलीम कुरेशी। शासनाच्या आदेशानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेस ग्रामीण रुग्णालय शिवना येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैष्णवी यांच्यासह डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर उबाळे, डॉक्टर इंगळे, काठार सिस्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली। यावेळी डॉक्टर प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांना फास्ट फूड टाळून संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला। आरोग्य हीच खरी धनसंपदा असून वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। शाळेचे प्राचार्य मोहम्मद शाकीर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे सांगितले। डॉक्टर वैष्णवी यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचं कौतुक करत अशा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे। जो तो जान बचाई अपनी जान जोखिम में डालकर, तो एक सेवा है, एक खिदमत है, लिहाजा इनकी सेवा और खिदमत को हम सलाम करते हैं। और मैं गुजारिश करता हूं कि अगला जो प्रोग्राम है वो शुरू किया जाए। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल परिसरात एका पत्रकारावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। दैनिक सेवा शक्तीचे उपसंपादक शेख कदीर यांच्यावर अज्ञात 3 इसमांनी दुचाकीवरून येत हल्ला केला। तो पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोलीस कशाला पाठवल्याचा जाब विचारत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हातातील फावड्यानं हल्ल्याचा प्रयत्न करताना त्यांच्या हाताला दुखापत झाली। या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून पुढील तपास PSI बोपटे करत आहेत। या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। बार्शी टाकळी तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रतिनिधी डॉक्टर BF खान। ध्वजारोहणानंतर सुरू झालेलं राष्ट्रगीत तांत्रिक कारणामुळे अर्धवटच थांबवण्यात आल्यानं उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 8:30 वाजता तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर सुरू झालेले अधिकृत राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच बंद करण्यात आले। त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या घटनेनंतर परिसरात काही काळ वातावरण तणावाचे होतं। दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। या प्रकरणावर तहसीलदार राजेश वझिरे किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं प्रशासनावरील दबाव वाढलाय।